चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जेव्हा जेव्हा नागपूर अधिवेशनाची चर्चा होते तेव्हा तेव्हा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आपोआपच पुढे येतो. आणि याला कारणही तसंच आहे, कारण नागपूर करारानंतर आणि नागपूर करारामध्ये ज्या काही गोष्टी करण्यात आलेल्या होत्या आणि जो काही करार झालेला होता त्याचं पालन होत नाही आणि याचे पडसाद वारंवार विधिमंडळामध्ये दिसून येतात. त्यामध्ये काही नेते आपले पॉलिटिकल पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, काही आंदोलनकर्ते पण त्या निमित्तानं का होईना परंतु पुढे येत असतात आणि बोलत पण असतात. मात्र हा जो काही मुद्दा आहे, हा मुद्दा महाराष्ट्र निर्मितीपासून किंवा त्याही पूर्वीपासून आहे आणि या मुद्द्याला धरूनच वारंवार नागपूरमध्ये, विदर्भामध्ये आंदोलनं झालेली आहेत, मोठमोठी आंदोलनं झालेली आहेत. या मागण्यावर एकेकाळी सरकार देखील बंद पडत होतं. परंतु आता हा मुद्दा कुठेतरी मागे लपला आहे का? वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पूर्वीसारखा ताकदीनं पुढं का येत नाहीत? की वेगळ्या विदर्भाची गरज आहे की नाही? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आणि अशाही काही चर्चा होत असतात. कारण विदर्भाच्या बाजूने बोलणारेच नेते आज सत्तेमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं असते नेहमीच, की आता वेगळ्या विदर्भाची आवश्यकता नाही. आम्ही महाराष्ट्रात राहूनच विदर्भाचा विकास चांगल्या पद्धतीने करतोय आणि अनुशेष देखील तो भरून काढतोय. खरोखर हे असं होतंय का? याची चर्चा होणं महत्त्वाचं आहे आणि याची चर्चा देखील आपण योग्य व्यक्तीकडूनच करून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यांची मतं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठीच मी आज ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीनिवास खांदेवाले सरांकडे आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलूयात आणि त्यांचं काय म्हणणं आहे याविषयी त्यांचं देखील आपण काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात. सर, @पोस्ट मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार नमस्कार. सर, मी जसं म्हटलं की अधिवेशन आलं की हा मुद्दा आपोआपच पुढे येतो आणि यावर अनेक राजकीय नेते देखील पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. जे लोक अगोदर वेगळ्या विदर्भाच्या बाजूने होते, ठामपणे भूमिका मांडत होते, ते तर आज सत्तेत आहे. परंतु जे अगोदर सत्तेत होते ते आज म्हणतात आहेत की वेगळ्या विदर्भाचा मुद्दा झाला पाहिजे. असं का होत आहेत? कारण वारंवार ह्या गोष्टी सगळ्या होऊन राहिल्या. त्याच्यामध्ये राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तुम्ही म्हणता हे खरं आहे की 1960-53च्या आसपास जेव्हा नागपूर करार स्वाक्षरी झाली त्याच्यावर, त्यावेळेला कल्पना ही होती की भाषावार प्रांत रचनेप्रमाणे एका भाषेचे सगळे लोक एका राज्यामध्ये असावेत. त्यामध्ये दोन विचार होते. एक, काँग्रेसमध्ये जे सगळीकडचे लोक होते, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ वगैरे वगैरे, त्यांचं असं एक मत होतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी यावं एकत्र. तरी काँग्रेसमधले लोक सुद्धा बापूजी अणेंपासून, बी अणेंपासून ते म्हणत होते की विदर्भाची संस्कृती वेगळी आहे, राजकारण वेगळं आहे, समाज वेगळा आहे. त्यामुळे भाषा जरी एक असली तरी ते एक राज्य होणं योग्य नाही. त्या विदर्भाचं राज्य वेगळं व्हावं. त्यामध्ये नेहरूंवरही त्यावेळेला दबाव आणला. पंतप्रधान होते. तो दबाव असा आणला गेला की विदर्भ आणि हे बरोबर आणल्याशिवाय भाषावार प्रांत रचनेला आकार येणार नाही आणि हे एक मोठं स्थिर असं सरकार बनेल. ते खरं आहे एका अर्थाने की मुंबई हे सगळ्यात मोठं बंदर देशामधलं औद्योगिक स्थळ, त्याच्यापासून मिळणारा टॅक्स, रेव्हेन्यू, महसूल, त्याच्यावर आधारलेलं लोकांची संस्कृती, या दृष्टीने मुंबई हे सगळ्यात प्रगत त्यावेळेलाही होतं आणि आजही आहे. त्यावेळेला असं सांगितलं गेलं आणि लोकांना ते मंजूर झालं माहितीच्या अभावी. किंवा काही आर्थिक प्रश्नाच्या अडचणी जरी आल्यात तरी मुंबई शहराचा रेव्हेन्यू इतका जबरदस्त आहे की तो सगळ्या राज्याचे प्रश्न आणि मराठी लोकांचे प्रश्न सोडविल. आणि मग लोकांना, विदर्भाच्या लोकांना मोठ्या राज्यात मंत्री होणं आवडेल की लहान राज्यात मंत्री होणं आवडेल वगैरे वगैरे सगळे कुस्तीमधले डावपेच असतात ते वापरले गेले. आणि लोकांना असं एक क्षण वाटलं किंवा आपण एका मोठ्या राज्यामध्ये जर राहिलो तर विकास होऊ शकेल, तर आपण प्रयोग करावा. एका ठिकाणी विदर्भ साहित्य संघाची जुनी जी बिल्डिंग होती त्या ठिकाणी तरुण भारताचे संपादक माडखोलकर, नंतर केंद्रीय मंत्री झालेले वसंतराव साठे,
आणि माझे जे PhDचे गाईड होते ते आणि मी असे आम्ही 4 जण बसलेलो होतो. हम्म. त्या ठिकाणी वसंतरावांनी असं म्हटलं, साठेंनी, किंवा आपण प्रयोग करून पाहू, नाही तर विदर्भ मागायचं स्वातंत्र्य आपल्याला केव्हाही आहे. अच्छा, करार होण्याच्या अगोदर हा, करार करार झाला होता, पण त्याच्यात चर्चा सुरू चर्चा होती. सुरू. तर मग आपण त्याच्यात जॉईन होऊन जावं महाराष्ट्रामध्ये, आणि नाहीतर विदर्भ आपल्याला नाही पटलं, आपण विदर्भ केव्हाही मागू शकतो, हा. अशी ती त्या काही लोकांची ती भूमिका होती. आणि त्याच्याप्रमाणे मग जेव्हा स्टेट्स रिऑर्गनाईज झालेत, म्हणजे राज्य पुनर्रचना झाली, त्यामध्ये फार मजेशीर गोष्ट आहे की त्या आयोगाने एक गुजराती लोक मुंबईवर हक्क सांगत होते, पश्चिम महाराष्ट्राचे लोक मुंबईवर हक्क सांगत होते, पश्चिम महाराष्ट्राचे लोक विदर्भावर हक्क सांगत होते. तर याचा निष्कर्ष काय काढायचा, तर त्या आयोगाने असं लिहिलेलं आहे किंवा तुम्ही आम्हाला लेखी निवेदन द्या आणि सरकारी आकडेवारी द्या. मग त्याच्या आयोगाच्या 2 रिपोर्टमध्ये, एक बॉम्बे नावाचा रिपोर्ट आहे आणि एक विदर्भ चॅप्टर आहे आणि एक विदर्भ नावाचा, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की फक्त बृहन्मुंबई आणि विदर्भ हे 2 प्रदेश सरप्लस आहेत रेव्हेन्यू मध्ये. म्हणजे जेवढा नॉर्मली खर्च होतो त्याच्यापेक्षा यांचा रेव्हेन्यू महसूल जास्त आहे. खुद्द पश्चिम महाराष्ट्र हा डेफिसिट प्रदेश होता आणि गुजरात हाही डेफिसिट होता, म्हणून त्या दोघांनाही मुंबई पाहिजे होती सरप्लस वाली, आणि पश्चिम महाराष्ट्राला विदर्भही पाहिजे होता सरप्लस वाला. म्हणजे जो विदर्भ साठी अनुशेष मध्ये तो सरप्लस होता, सरप्लस होता, राज्य वेगळं एकदम. हा, आणि म्हणून त्या राज्य पुनर्रचना आयोगाने स्वतंत्र विदर्भ राज्य असावं अशी शिफारस केली. आणि त्यांनी सांगितलं की हे कृषी उद्योगांवर आधारित असं एक चांगल्यापैकी राज्य बनेल. आजही ते सरप्लस आहे, पुढेही त्याची प्रगती होईल, म्हणून आम्ही रिकमेंड करतो. त्याच्या आधी 55चा हा रिपोर्ट आहे, त्याच्या आधी 53 मध्ये नागपूर करार झाला. त्या करारामध्ये पहिलं जर वाक्य काही असेल तर त्याच्यामध्ये ज्या अर्थी नवीन राज्य निर्माण करण्याकरता केंद्र सरकारने असा आयोग नेमलेला आहे, त्या दृष्टीने आम्ही आज करार करतो आहे की विदर्भ आणि महाराष्ट्र मिळून एक राज्य बनावं. त्याच्या आधी तिथला निवाडा यायचा आहे. याला इंग्लिशमध्ये कायद्याच्या भाषेमध्ये प्रिएमिशन म्हणतात, पूर्व निश्चय करणे. की ती स्थिती येणार आहे की विदर्भाच्या लोकांनाही स्वतंत्र राज्य पाहिजे आणि ते सरप्लस आहेत, तर आयोग असं म्हणू शकतो की आम्ही राज्य देतो, त्याच्या आधी आपला करार करून घ्यायचा आणि आपलं राज्य जाहीर करून टाकायचं. ते करून 56 साली गुजरात्यांनी ऐकलं नाही, ते म्हणाले मुंबई आम्हाला पाहिजे, महाराष्ट्राला मुंबई पाहिजे होती, म्हणून द्विभाषिक झालं. ते चाललं नाही, म्हणून 60 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झालं आणि गुजरात झालं. पण त्याच्यामध्ये विदर्भाचा मुद्दा कोणता होता की एक सरप्लस प्रॉव्हिन्स तुम्ही घेत आहात तुमच्या बरोबर. मग त्याच्यात असं नेहरूजींनी सांगितलं, म्हणजे आज आम्ही ते लिहित आहोत म्हणून तुम्हाला ताजं सांगतो. 1 मे 60ला महाराष्ट्र निर्माण झाला. त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, ज्याला पूर्व संध्या आपण म्हणतो, त्या दिवशी जवाहरलालजींचं भाषण चौपाटीवर झालं मुंबईमध्ये. आणि अत्रे जे होते संपादक, त्यांचं मराठा दैनिक होतं, त्या मराठ्यांनी जे फोटो दाखवला की 6 लाख लोक तिथे जमलेले होते, त्याच्यावर त्या भाषणामध्ये नेहरूजींनी असं सांगितलं महाराष्ट्राच्या लोकांना की उद्या आम्ही तुम्हाला महाराष्ट्र देत आहोत, त्यामध्ये विदर्भाच्या लोकांची इच्छा नसताना सुद्धा आम्ही विदर्भ तुमच्या स्वाधीन करत आहोत आणि मुंबई हे सर्वात संपन्न शहर आहे, तेही तुम्हाला देत आहोत. तर विदर्भाला सुखी ठेवा, कॅप्शन आहे ते अत्रेंच्या त्या भाषणाचं, रिपोर्टिंगचं. विदर्भाला सुखी ठेवा आणि मुंबईचं वैभव कायम करा. मग साधना जे मासिक साने गुरुजींचं होतं, त्यांनी 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला हा मुद्दा काढला
आणि त्यांनी एका अंकामध्ये सगळे फोटो वगैरे दिले हा. आणि त्यांनी सांगितलं की बुवा असं म्हटलं होतं नेहरूजींनी, आज आपण काय केलं महाराष्ट्राचं, हा. तर विदर्भाला गरीब करून टाकलं हा. आणि मुंबईला झोपडपट्ट्यांसारखं ते करून टाकलं. आता असा जो महाराष्ट्र निर्माण झाला 50 वर्षानंतर आणि आज त्याला 69 वर्ष झाली, तो तसाच आहे. तसाच आहे. बरोबर. त्यामुळेच आता वारंवार चर्चा होते वेगळ्या विदर्भाची. परंतु आता एकंदरीत आता या गोष्टीला 50 वर्ष होऊन गेली आहेत. आता जे झालं ते झालं. परंतु आता जे काही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची म्हणा किंवा मुंबईतील नेत्यांची, खास करून शिवसेना आणि मनसेची जी काही भूमिका असते, की वेगळा विदर्भ जर दिला तर इथं हिंदी लोकांचं जास्त प्राबल्य येईल. हिंदी लोकांच्या हाती इथली सत्ता जाईल, मराठी माणसावर अन्याय होईल. अशा पद्धतीची एकंदरीत भावना असते आणि आता काय गरज आहे? एकंदरीत आता सर्व एकत्र झालेलं आहे. आता कुठल्याच बंधनं राहिलेले नाहीत. अशा याच्यामध्ये विदर्भाची मागणी कशी काय टिकणार? त्या सगळ्यांचं उत्तर पश्चिम महाराष्ट्राने असं दिलं पाहिजे की आम्ही तर तुम्हाला सुखी केलेलं आहे, आम्ही तर तुमची प्रगती केलेली आहे, मग तुम्ही वेगळं राज्य कशाला मागता, असं त्यांचं उत्तर असायला पाहिजे. हो. प्रत्यक्षात काय आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या भारतात सगळ्यात जास्त वऱ्हाडमध्ये आहेत. आकडेवारी कशी प्रकाशित होते माहितीये का? राज्यवार होते की भारतामध्ये कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या आहेत. महाराष्ट्रात आहेत. हो. पण ते महाराष्ट्रात म्हणजे कोणत्या प्रदेशात आहेत हे नाही सांगत कोणी. त्या सगळ्यात जास्त आत्महत्या अमरावती विभागात आहेत, ज्याला आपण वऱ्हाड म्हणतो. त्या आत्महत्या इतक्या का म्हणून आहेत विदर्भामध्ये हे त्यांनी सांगावं. जे म्हणतात की आपण एक झालो आहे ना, आपण असं झालो आहे वगैरे, आता म्हणणं योग्य नाही वगैरे. जे झालं ते झालं असा जो आपण शब्द प्रयोग केला तो राजकारणात कधीच नसतो. झालं ते झालं म्हणजे तुम्ही चूक कराल आणि आम्ही भोगत राहायचो असा अर्थ निघत नाही त्याच्यातून, लोक मान्य नाही करणार. तर अजूनपर्यंत आजचं जे महाराष्ट्र सरकार आहे त्या सरकारने या आत्महत्यांच्या करता म्हणून काय केलं असा प्रश्न आपण विचारण्यासारखा आहे. आणि बा आम्ही विम्याचे पैसे देतो, आम्ही काही 10,000 रुपये देतो वगैरे वगैरे, हे नाही आहे. शेती चांगली चालेल कशी, ती नफ्यात राहील कशी, याची उत्तर राज्य सरकारने अजून दिलेली नाहीत आणि ती द्यायला पाहिजेत. तेव्हा कुठे तुम्ही विदर्भाचा प्रश्न हाती घेतला असं म्हणता येईल. मग लोक म्हणतात की विदर्भाचेच मुख्यमंत्री आहेत, मग असं कसं घडलं? राजकारणामध्ये जे मेजॉरिटी असते त्याच्याप्रमाणे सगळं कारभार चालतो. वसंतराव नाईक होते मुख्यमंत्री, ते म्हणाले की मेजॉरिटी लोक पश्चिम महाराष्ट्राचे आहेत. विदर्भाचे त्याही वेळेला काहीतरी 62-65 होते आमदार. तर 62 आहेच आता पण. त्यावेळेला तिकडचे 260 होते. तर विदर्भाचे लोक कितीही ओरडले, नागपुरातही ओरडले, मुंबईतही ओरडले, तर ते ओरडणं झाल्यानंतर सभापती म्हणतात याच्यावर मी मत घेऊ का? आणि मत घेतलं तर तो विषय पुन्हा ओपन करता येत नाही. मग तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आता विदर्भाचा मुख्यमंत्री 10 झाला काय किंवा पंतप्रधान झाला काय, काहीच नाही, काहीच अर्थ नाही. आणि त्यामुळे जर आपले उद्योग, आपली शेती हे दुर्लक्षित होत असतील, आम्ही एका पुस्तिकेत दाखवलं आकडे नवीन, किंवा विदर्भातले उद्योग जवळपास गेल्यासारखे आहेत, शेती अशी झालेली आहे, तर मग विदर्भाचा विकास झाला म्हणजे काय झाला? तर द्रुतगती मार्ग झाला, समृद्धी मार्ग झाला, काही फ्लायओव्हर झालेत. हे पूर्ण चित्र नाही ना. शाळांचं काय झालं, दवाखान्यांचं काय झालं, लोकांच्या रोजगाराचं काय झालं, शेतीचं काय झालं, उद्योग कसे चालतील, याचं तुम्ही उत्तर द्या. हे उत्तर अधिवेशनामधून मिळू शकत नाही, आतापर्यंत मिळालेलं नाही. आणि ते सरकार, त्याचे मुख्यमंत्री कोणीही असो, ते विदर्भातले असो, मराठवाड्याचे असो, ते मेजॉरिटी जी पश्चिम महाराष्ट्राच्या जवळ आहे त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे कोणी जर असं म्हटलं किंवा आम्ही तुम्हाला आजही आश्वासन देतो, तर काही लोकांना ते चांगलं वाटत असेल तर वाटेल, पण आपण जसं आपण इतिहास पाहिला त्याचा, किंवा तुम्ही ते आश्वासन अजून पाळले नाही. आणि तुम्ही प्रश्न विचारला म्हणून एक वाक्य सांगतो. नागपूर करारात आहे बरोबर की
राज्याचे सरकारचे कार्यस्थान हम्म, म्हणजे सीट ऑफ पॉवर अधिकृतरित्या हम्म, म्हणजे नोटिफिकेशन काढून निश्चित कालावधी करता हम्म, नागपूरला आणण्यात येईल. हम्म, हं? नंतरचा शब्द फार महत्त्वाचा. आणि हम्म, किमान एक अधिवेशन भरवण्यात येईल. हम्म, आता एक अधिवेशन भरतं, हम्म, पण ते कसं भरतं आपण पाहिलं. 3 आठवड्याचं, 2 आठवड्याचं, 1 आठवड्याचं आलं. हम्म. तेही महाराष्ट्राचं आहे, ते विदर्भाचं नाही. अधिवेशन नाही. मग आधीचा जो पोर्शन आहे की कार्यस्थान इथे राहील, हम्म, हं? निश्चित कालावधीसाठी येईल, हम्म, सगळं सरकार म्हणजे सगळे मंत्री उपलब्ध आहेत वगैरे वगैरे. हे कधी घडलंच नाही नाही 69 वर्षात. आणि तुम्ही आम्ही सगळे त्या दुसऱ्या क्लॉजवर असतो की एक अधिवेशन. एका दिवस त्या अधिवेशन महाराष्ट्र राज्याचं आहे, म्हणजे कोकणापासून तर गडचिरोलीपर्यंत सगळ्यांचे प्रश्न त्याच्यात आहे. ते विदर्भाचं अधिवेशन नाही, हम्म. ते विदर्भाकरता म्हणून अधिवेशन नाही, सगळीकडचेच मुद्दे सगळीकडचेच आहेत घेतले ते. जातात. हं. त्यामुळे ते अधिवेशन देऊळगाव राजालाही भरवता येतं आणि कोकणातही भरवता येतं, मग नागपुरातही भरवता येतं. फक्त आता एक पैसा खर्च होऊन राहिला इथे आणि त्यावरच ते त्याला त्याला आपण चिल्लर समजायचं. मोठ्या राज्य कारभारात हो, त्याला चिल्लर समजायचं, त्याची दखलही नाही घ्यायची. हो. आपण राहत्या घराला रंगरंगोटी करतो ना, हम्म, तसं राहण्याचं घर आहे, त्याला रंगरंगोटी होते ती. हम्म, तो भाग जाऊ द्या. प्रश्न असा आहे की लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजही विदर्भाच्या उद्योजकांना मुंबईला जावं लागतं. हम्म, तो त्यांचा खर्च वाढला आणि ते म्हणतात की आमचा उत्पादन खर्च वाढतो. हम्म, तो वाढला की मग किंमत वाढवावी लागते, म्हणून ते म्हणतात की इथे धंदा चालवणं कठीण आहे. याचं उत्तर सरकारने द्यावं. महाराष्ट्राची वीज सगळ्यात महाग आहे. हो, हं, तर इथून आजही उद्योग चाललेत ना छत्तीसगडमध्ये. हं, त्यांनी ती वीज स्वस्त केली त्यांची, हो, तर बाहेरून लोक तिकडे उद्योग काढायला लागले, रोजगार वाढला. हो. नागपुरात जे छत्तीसगडचा मजूर मिळत होता, आज नाही आहे मजूर. हम्म, बरोबर. ते आपल्या गावाकडे गेले ते. तर इथे वीज स्वस्त राहील, ती लोकांच्या मालकीची राहील, त्याचा रेट इथले विदर्भातले लोक ठरवतील. हम्म, हे सगळं होणं राज्य आपलं असेल तर. हम्म, लोक नागपुरात आणि त्यांच्याविषयीचे निर्णय जर मुंबईत होणार असतील तर त्यांच्या पश्चात ते निर्णय होतात. हम्म, आणि न्याय मागण्यासाठी त्यांना मुंबईला जावं लागतं, जे वारंवार शक्य होत नाही. बरोबर. ती परिस्थिती आज आहे. बरोबर. एक आणखी मी जसा याच्या अगोदरच्या प्रश्नामध्येच तो उल्लेख केला की हिंदी लोकांचं जास्त इथे प्राबल्य आहेत आणि त्या लोकांची मेजॉरिटी राहून मराठी माणसावर अन्याय होईल जर का वेगवेगळा दिला तर यावर कशा पद्धतीने तुम्ही युक्तिवाद करता? हे साफ खोटं आहे आणि साफ चुकीचं आहे. नागपूर हे गोंड राजांपासून राजधानीचं शहर होतं. हम्म, आणि त्याच्यामध्ये ओरिसा पासूनचे प्रदेश होते. तो ओरिसा, छत्तीसगड, बाकीचा मध्य प्रदेश, हा नागपूर प्रदेश, या सगळ्याचं प्रशासन नागपूरमधून चालायचं. हम्म, आणि त्यामुळे त्या प्रशासनासाठी मध्य प्रदेशचे लोक यायचे, छत्तीसगडचे यायचे, ओरिसाचे यायचे, नागपुरात स्थायिक झालेत ते. तर हे जे चित्र नागपूरचं आहे, हम्म, ज्याला आपण सेक्युलर म्हणतो, हं, तर हे मुंबईशी मी तुलना करत नाही. पण मला नेहमी वाटलं की मुंबई जशी सेक्युलर आहे, सगळ्या प्रकारचे लोक आहेत, भाषा वगैरे धर्म, ते तसं नागपूर आहे. हो, तरी मला एका सभेमध्ये एकाने हे केलं, काउंटर केलं, हम्म, नाही नागपूर नंबर 1 आहे म्हणे. म्हटलं कसं काय? तर म्हणे इथे कोणी कोणाला धर्म, जात, प्रदेश विचारत नाही. तो आला की समोरचा व्यक्ती आहे त्याच्याशी व्यवहार करायचा. आणि नागपुरामध्ये कधीही लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध अशा प्रकारचे आरोप केलेले नाही. जो हिंदी समाज आहे तो म्हणतो की आमची मातृभाषा हिंदी आहे आणि मावशी भाषा मराठी आहे, आम्ही दोन्ही भाषा बोलतो. हो, त्यामुळे हा जो एक प्रचार केला जातो, हम्म, हा विदर्भ न देण्यासाठी आहे. हम्म, विदर्भ न देण्यासाठी आहे. हम्म, आता मी हा मुद्दा एक तुमच्यासाठी पहिल्याने मांडतोय. हम्म, हा लक्षात घ्या. आज काय चालू आहे?
आज असं चालू आहे की महाराष्ट्रामध्ये मूळची मुंबई होती, हो. मुंबई नंबर 1. मग ती गर्दी झाली म्हणून नवी मुंबई झाली, हम्म. मुंबई नंबर 2. हो. मग अलिबागच्या भागामध्ये तिसरी मुंबई झाली हम्म. आणि पुणे रायगड मिळून रायगडच्या बाजूचा भाग म्हणून चौथी मुंबई चालू आहे. हम्म. तर तुम्ही 4-4 मुंबई जर एका ठिकाणी करून केंद्रीकरण कराल तर तिथे लोकांचं केंद्रीकरण, पैशाचं केंद्रीकरण, रोजगाराचं केंद्रीकरण, संपत्तीचं केंद्रीकरण हे होतं हम्म. आणि ते चालू आहे. हम्म. आणि मग बाकीच्या प्रदेशांसाठी पैसा नाही. हम्म. म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी काल म्हटलं हो. की आम्ही अडचणीत आहोत पण काही दुसरं दिवाळखोरीकडे नाही वगैरे वगैरे. आता आहे की नाही आम्ही अजून आकडे नाही तपासले, नाही तर सांगू. हो. पण अडचणीत आहात तुम्ही, कसे अडचणीत आलात हे सांगा. हो. हं? ते न सांगता आम्ही अडचणीत आहोत. हं? तर ह्या ज्या योजना चालू आहेत, मग तुमचा मघाचा प्रश्न जो होता तो प्रश्न असा आहे की तुम्ही आम्ही आता महाराष्ट्रात आलो आहोत, हो. आता तुम्ही शांत राहा, विकास होईल. हम्म. हम्म. हा, म्हणजे तिकडे काही विकास झाला तरी तो महाराष्ट्राचा विकास, इकडे न झाला तरी महाराष्ट्राचा विकास, हम्म. म्हणून लोक शांत बसलेत. मग वैधानिक विकास मंडळं दिलीत, हम्म. आता तुम्ही शांत बसा, हो. आता न्याय मिळेल प्रादेशिक. हो. ते झालं नाही. आणि 14 सालापासून जे राज्यकर्ता पक्ष आहे, हम्म. गठबंधन आहे, त्यांना मुंबई हवी आहे. हम्म. मुंबईचं औद्योगिकरण, मुंबईचा पैसा, हे जे सगळं आपल्या नियंत्रणाखाली असतं, हा. ते असल्यामुळे त्यांना विदर्भाचा प्रश्न काढायचा नाही. अच्छा. जे आपल्या मंत्री महोदयांनी म्हटलं की आमच्या अजेंडावर आहे, तर मग तुम्ही 14 सालापासून त्या अजेंड्याचं काय केलं? हो. तुम्ही नेतृत्व केलेलं आहे एकदा. हं? म्हणून आधीच्या पिढीनी, ते काँग्रेसचे असतील, त्या पिढीनी विदर्भाचं जंगल आहे, विदर्भाची वीज आहे, विदर्भाची खनिज आहेत, याच्याकरता कापूस आहे, ऑरेंजेस आहेत, या सगळ्या करता म्हणून विदर्भ घेतला. हम्म. हम्म. आता ही पिढी काय करते की मुंबईचा रेव्हेन्यू आहे म्हणून विदर्भाचं बोलायचं नाही राजकारण, हम्म. आपल्याला मुंबईचं राजकारण करायचं आहे. हे सगळे रेव्हेन्यूच्याच मागं आहे. बिलकुल, निश्चितपणे जिथं जास्त रेव्हेन्यू तिथे जास्त लुबाडणूक पण तिथे. होऊ शकते. हा हा. आणि मग विदर्भाचं बोलायचं नाही. आता आपण काय म्हणतो की सामान्य माणूस की बाबा राज्यकर्त्या पक्षाचे सुद्धा इतके आमदार आहेत, मग हे आमदार का नाही बोलत? आमदार हायकमांडच्या पुढे काय बोलतील? हायकमांडने जर सांगितलं की याच्यावर बोलायचं नाही, तर एकही आमदार बोलत नाही. हम्म. तर ते जर आपापल्या क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांची काळजी करू शकत नाहीत. हम्म. आता फार बोचणारा विषय आहे हो. की कापूस इथे आणि सूतगिरण्या विदर्भाच्या बाहेर. हम्म. पूर्वी असं होतं की त्या सूतगिरण्या विदर्भातच होत्या, हम्म. कापड गिरण्या होत्या त्याला लागून, त्या बंदही पडल्या आता. हा, त्या सगळ्यामध्ये रोजगार निर्माण होत होता, त्यामुळे लोक सुखी होते या मानाने. आज ते सगळा रोजगार गेला, ते औद्योगिकरण बंद झालं, नवीन निर्माण झालं नाही. सर, आता आपण आता याविषयी सुरुवातीपासून आपण या चळवळीमध्ये म्हणा किंवा आंदोलनामध्ये आहेत, अनेक आंदोलनं केलेली आहेत. तर यामध्ये सुरुवातीला भाजप सत्ता यायच्या अगोदर म्हणा किंवा जामोदराव ढोटे यांची पण याविषयी चांगलं काम राहिलेलं आहे. खास करून आता जे सत्तेमध्ये आहेत ते अगोदर विदर्भाच्या मागणीसाठी खूपच आग्रही होते. अनेक नेत्यांनी याविषयी जोरदार मागण्या केलेल्या आहेत, अधिवेशन देखील गाजवले आहेत. आज ते सत्तेमध्ये आहेत. कधी काळी नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, हे सर्व लोक कट्टर विदर्भवादी म्हणूनच ओळखले जायचे. तेव्हा त्यांनी तुमच्यासोबत देखील आंदोलन केली असेल, तुम्ही त्यांच्यासोबत होता. तर तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत होता, आता ते सत्तेमध्ये आहेत. तुमची कधी अशी भेट वगैरे झाली का त्यांची, किंवा हा मुद्दा निघाला का? त्यावेळेसची काय प्रतिक्रिया त्यांची? नाही, भेट वगैरे आम्ही मुद्दाम याच्यासाठी घेत नाही किंवा तुम्हाला सगळं माहिती असताना तुम्ही जर आपलं उद्दिष्ट बदलवलं आणि विदर्भाला सोडून दिलं वाऱ्यावर, आता तुमच्याशी काय बोलायचं आम्ही? हं? काल मंत्री महोदय म्हणाले की तो विषय आमच्या अजेंडावर आहे आणि आम्ही काही होत आहे. आम्हाला सांगा ना तुम्ही काय करता आहात. विदर्भाच्या लोकांची भूमिका मी सांगतो तुम्हाला, किंवा हा पक्ष किंवा तो पक्ष अशी भूमिका नाही. आम्हाला विदर्भाचं राज्य पाहिजे, विदर्भाबद्दलचे निर्णय विदर्भात व्हावेत. हा,
ते बाहेरच्या कोणी त्याच्यावर हे आक्रमण करू नये. याला आपण राज्य म्हणतो. हम्म. किंवा आमचे निर्णय आमच्यासाठी आमचेच लोक घेतात. मग ते शिवसेनेचे आहेत की बीजेपीचे आहेत की काँग्रेसचे आहेत की आणखीन कोणत्या पक्षाचे आहे, हा गौण प्रश्न झाला. लोकांनी निवडून दिलं, पण इथल्या परिस्थितीमध्ये निर्णय इथे घेण्याचा अधिकार लोकांना आहे. हा त्या राज्य संकल्पनेचा अर्थ आहे तो, आणि तो आज होत नाही. तुमच्यासाठीचे निर्णय मुंबईत घेतले जातात, आणि ते जर मुंबईत घेतले जातात तर इथल्या लोकांनी न्याय कुठे मागायचा आणि कोणाला मागायचा? आता मी बोललो की सरकार निश्चित कालावधी करता येईल, त्याचा उद्देश तो होता की लोकांचे अडलेले प्रश्न असतात, तर सगळं सरकारच विदर्भात उपलब्ध आहे. आज नाही तर सोमवारी सुटेल प्रश्न, सोमवारी नाही तर बुधवारी सुटेल प्रश्न, म्हणजे सरकार उपलब्ध आहे. 69 वर्ष झाले सरकार इकडे आलंच नाही. 7-8 दिवसाकरता 10 दिवसाकरता ते अजेंडा घेऊन येतात महाराष्ट्राचा, आणि तो अजेंडा डिस्कस करून पुन्हा चालले जातात. विदर्भ जसाच्या तसाच राहतो. आणि निश्चितपणे अर्थशास्त्रज्ञांमध्ये हे आता चालू आहे चर्चा, किंवा तुम्ही नुसतेच रस्ते बांधत राहाल, नुसतेच फ्लायओव्हर बांधत राहाल, तर तो हे सगळं आवश्यक आहे, पण एका प्रमाणामध्ये. दुसरे कितीतरी गोष्टी आहेत. आज बॉम्बे हायकोर्टामध्ये मुंबईच्या बेंचला मेळघाटच्या कुपोषणाचा प्रश्न आहे. मग ते का नाही सुटलं? शाळा बंद पडून राहिल्या, त्या का नाही प्रश्न सुटत? तरुणांना रोजगार का नाही मिळत? हे प्रश्नाचं उत्तर तर आम्ही इतके रस्ते बांधले किंवा इतके छान आहे, चांगलं आहे, अभिनंदन आहे, पण तो एकमेव भाग नाही ना. आणि एवढ्या सगळ्या याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न आपण विचारू की ज्या मराठी भाषेचं निमित्त करून तुम्ही विदर्भाला महाराष्ट्रात घेतलं, त्या मराठी भाषेचं पश्चिम महाराष्ट्रात काय झालं, उर्वरित महाराष्ट्रात आणि विदर्भात काय झालं, बरोबर, मुंबईतही काय आहे, मुंबईतही काय आहे. तर त्यामुळे भाषेचं नाव करून तुम्ही राज्य केलं, पण त्या भाषेचाही विकास कुठे झालेला दिसत नाही. मी स्वतः लिहिलंय, इथले साहित्यिकांच्या ज्या वेदना आहेत त्या लिहिले, किंवा आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर त्यामुळे भाषेकडे दुर्लक्ष, आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष, अशाने लोकांचं एकच चालू आहे. आता ते तुम्ही अगदी नोट करून घ्याल, इथून लोक मुंबई पुण्याकडे चाललेले आहेत, जोरात आहे. तुम्हाला विमानात दिसेल, यंदा मुलगा जातो, मुलगी जाते, 2 वर्षांनी आईबाप जातात. विदर्भातले आमदार कमी झालेत या स्थलांतरामुळे. हे कुठपर्यंत चालायचं? याला विकास म्हणायचा का? आणि इथे जर त्या मुलांना रोजगार मिळत नसेल तर आपण फक्त शिक्षण देतो आणि तुम्ही जा बाहेर. आज महाराष्ट्राच्या आकडेवारीप्रमाणे 2700 डेझर्टेड विलेजेस आहेत, अबंडन्ड, ओसाड गावे, सरकारी आकडेवारी. त्याच्यातले 2300 विदर्भात आहेत. याचं उत्तर द्यावं सरकारने. सरकारी आकडेवारी आहे, त्याच्यावर आमच्या पुस्तिकाही झाल्या आहेत विदर्भावर. तर हे जे स्थलांतर झाल्यामुळे आणि बाकीच्या कारणांमुळे जेव्हा ती गावं ओसाड पडतात, तर त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये हे ओसाड गावं कशी निर्माण झाली सांगा ना. तर आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की विदर्भ राज्य निर्मितीसाठी किंवा कुठल्याही राज्य निर्मितीसाठी हा नेमका अधिकार कोणाचा? हा राज्याचा आहे की केंद्र सरकारचा आहे? कारण भरपूरदा 2014ला ज्यावेळेस भाजप सरकार सत्तेला आलं त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की आता वेगळं विदर्भ राज्य होईल कारण भाजप सत्तेवर आलं. परंतु मग मधात असं आलं की नाही, शिवसेना सत्तेमध्ये आहेत आणि शिवसेनेचा विरोध आहे, त्याच्यामुळे आता काही शक्य होणार नाही कारण सत्ता पण त्यांना टिकवायची आहे, असं देखील म्हणण्यात आलं होतं. नाही, संविधानाप्रमाणे संविधानाचा अनुच्छेद 3 त्याच्याप्रमाणे नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार पूर्णपणे संसदेला आहे, कारण ती सर्वोच्च संस्था आहे. राज्य सरकार दुसरं राज्य निर्माण करू शकत नाही. मग जेव्हा केंद्र सरकारला वाटतं की आता हे राज्य आपण निर्माण करू शकतो आणि बहुमताने हे पारित होऊन जाईल, त्यावेळेला राज्य सरकार विधेयक तयार करतं आणि माननीय राष्ट्रपती
त्या संबंधित सरकारच्या विधिमंडळाला ते पाठवतात. किंवा याच्यावर तुमचं मत काय आहे ते सांगा. संमती नाही. आपल्याला आतापर्यंत असं सांगितलं होतं की मुंबईमध्ये आम्ही पास होऊ देणार नाही आणि त्याच्यामुळे आपले लोक घाबरून राहायचे. संविधानाच्या आर्टिकल 3 प्रमाणे त्यांची संमती लागत नाही. राज्याची समिती नाही. नाही, त्यांचं मत लागतं. तर कोणी काही म्हणो. आणि त्याचं बेस्ट उदाहरण आहे की ज्या वेळेला तेलंगणा आंध्रमध्ये होता, त्यावेळेला तेलंगणाचं बिल आंध्रमध्ये गेलं मत विचारायला. त्या लोकांनी ते फाडून फेकलं रागाच्या भरात. तर एका राज्याच्या लोकांनी नवीन राज्याचं बिल फाडून फेकलं विधेयक, म्हणून ते राज्य होणं थांबलं थोडीच काही. तर तेलंगणा झालंच. म्हणून आपल्या सगळ्या लोकांमध्ये ही कल्पना स्पष्ट पाहिजे की आपल्याला जी विनंती करायची आहे ती केंद्र सरकारला करायची आहे, किंवा या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही आमचं राज्य वेगळं निर्माण करून द्या. त्याच्यात विधिमंडळाकडे फक्त ते माहिती करता जातं किंवा आम्ही असं करतो आहोत. तुम्ही हो म्हणा नाही म्हणा, केंद्राने ठरवलंय, पार्लमेंटने. म्हणजे सर्वाधिक अधिकार हे केंद्र सरकारचे आणि पार्लमेंटचे आहेत. तर हे सगळ्यांना माहिती पाहिजे. किंवा राज्याच्या विधिमंडळाला ते अधिकार नाहीत. त्यांच्या संमतीची गरज नाही. त्यांचं फक्त मत विचारलं जातं की तुम्हाला काय म्हणायचंय. याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. सर, आणखी एक प्रश्न असा आहे याच्यामध्ये की श्रीकांत जिचकार यांनी त्यांच्या एका पुस्तिकेत देखील म्हटलं होतं की जर का विदर्भ राज्य वेगळं केलं तर तिथे प्रशासकीय येणारा जो खर्च आहे आणि तिथे येणारा महसूल आहे याच्यामध्ये खूप तफावत राहील. म्हणजे इथे येणारा जो महसूल आहे यामधला बहुतांश खर्च किंवा येणाऱ्या महसुलापेक्षा जास्त खर्च हा प्रशासकीय खर्चामध्येच जाईल. त्यामुळे हे राज्य तुटीमध्ये जाईल असं त्यांचं म्हणणं होतं. आता आज आपण त्याच्याकडे पाहू की महाराष्ट्र राज्यापेक्षा लहान विदर्भाचा प्रश्न सोडून द्या. केरळ, केरळ, पुडुचेरी, कर्नाटक, ओरिसा, इकडे फक्त बिहार, राजस्थान सोडलं तर बाकीची लहान राज्य आहेत. तेलंगणा, याच्यापैकी कोणतं राज्य तुटीमध्ये आहे? हो, आज सगळ्यात जास्त तूट तर महाराष्ट्रात आहे. आणि हे आम्ही म्हणजे असं घडलंय बरं की ते माझे विद्यार्थी पण होते, डॉक्टर जिचकार. तर मी त्यांना म्हटलं की जर 3 जिल्ह्याचा गोवा व्हायबल होतो तर 11 जिल्ह्याचा विदर्भ व्हायबल होणार नाही आणि तो सरप्लस असताना होणार नाही असं तुम्ही का म्हणता? तर त्याचं उत्तर त्यांच्याजवळ नव्हतं. आणि मग मी असं म्हटलं, तर तोही मुद्दा तुम्ही समजावून घ्या. ते म्हणालेत की आपण 23% लोक आहोत विदर्भाचे, महाराष्ट्राच्या, आणि आपलं रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्युशन आहे 11%. तर कितीतरी कमी आहे. म्हटलं मग तुम्ही वाढवा ना. तुम्ही रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्युशन वाढवलं नाही, रोजगार काढले नाही, शेती फुलवली नाही इथे, तर रेव्हेन्यू निर्माण होईल कुठून? ते तर तुमच्या हातात आहे. आता ते तुमच्याच हातात आहे. ते झालं नाही तर म्हणून तर आम्ही वेगळा विदर्भ मागतो. आणि तो सरप्लस होता हे आयोगाने सिद्ध करून दिलं. बापूजी अणेंनी 80 पेजचं निवेदन दिलं त्यावेळेला. त्या निवेदनामध्ये त्यांनी सगळी आकडेवारी दिली आणि ते सरप्लस आहे हे आयोगाने मान्य केलं. बस सरप्लसाचा आता मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून प्रश्न विचारतो सरकारला की आमचं सरप्लस विरलं कुठे आणि आम्ही डेफिसिट मध्ये आलो कसे? तर ह्या प्रश्नांची उत्तरं देणे, याच्यासाठी ते अधिवेशन 7 दिवसाचं असलं काय 15 दिवसाचं असलं काय, मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही. त्याच्यामुळे विदर्भ हा गरीब आहे आणि तो जर चांगला सधन व्हायचा असेल तर त्याला आपल्या संसाधनांवर आपला अधिकार पाहिजे. बरोबर. एक मी सांगू का? पंजाबमध्ये विजेच्या आधारावर घराघरांमध्ये उद्योग आहे. खेळाचं सामान तयार करायचं, हॉकी स्टिक्स तयार करणे, क्रिकेटच्या बॅच तयार करणे, बॉल तयार करणे, हे सगळं ते खेड्याखेड्यामध्ये घराघरामध्ये बनवतात.
हो. म्हणून आमच्या इथल्या काही लोकांना काय वाटतं की बा आपल्याला निर्मित बीजेपीच्या पैकी फक्त 30-35% वीज मिळते, बाकीची पश्चिम महाराष्ट्रात जाते. आपली वीज आली तर आपण वीज विकून टाकून आपल्याला पैसा मिळेल. तर मी म्हटलं नाही, आपण विकायचे नाही, आपण उद्योग काढायचे. आज होजेरीचा धंदा आहे, काही मोठं औद्योगिकरण नाही आहे ते, पण किती मुलींना, आदिवासी मुलींना खेड्यापाड्यामध्ये रोजगार मिळू शकेल. त्यामुळे आम्ही त्याचं औद्योगिकरण करू, ती वीज आम्ही त्या उद्योगांकरता वापरू आणि त्याच्यातून विदर्भ राज्याचं. आणि एक फायनल तुम्हाला हे देऊन देतो, उदाहरण देऊन देतो. ते पब्लिश नसल्यामुळे कुठे आलेलं नाही. माझ्या एका विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी, हे 4 जिल्हे जे आहेत, गोंदिया वगैरे वगैरे, वैनगंगेचे आणि तलाव, याच्यावर जी मासळीचा धंदा चालतो त्याचा अभ्यास केला, फिशरीचा. त्याच्यामध्ये जॅपनीज मॉडेल असं आहे की रेल्वेचे प्लॅटफॉर्म सारखं तयार करायचं, मधून पाणी जाईल नदीचं, ते संथ गतीने जाईल असं तयार करायचं, आणि त्याच्यामध्ये 7-8 किलोमीटर 10 किलोमीटर जे काय असेल तर ते तयार करून त्या पाण्यामध्ये अंडी टाकायची, त्याचं टेम्परेचर बरोबर मेंटेन करायचं, त्या एंडला तुम्हाला मासे मिळतील. हे जर वैनगंगेवर केलं तर नागपूरच्या उत्तर टोकापासून गडचिरोलीच्या दक्षिण टोकापर्यंत कितीतरी ठिकाणी ते होतं. तलावांचा विकास जो आहे तो गोंडराजांनी करून ठेवलेला आहे, त्याचा विकास आम्ही पुनर्विकास केला नाही. तिथे गाळ भरू लागला. तर तिथे नुसतं फिशरी जरी डेव्हलप केली तर ती गोड पाण्याची मासळी आहे, त्याला बाजारामध्ये समुद्री मासळीपेक्षा जास्त किंमत मिळते. आणि हे जर आम्ही डेव्हलप केलं तर पूर्व विदर्भामध्ये बेरोजगारी राहू शकत नाही आणि गरिबी राहू शकत नाही. सर, आता एक शेवटचा प्रश्न असं म्हणा की आता सरकारचं जे लक्ष आहे ते जिथं जास्त महसूल आहे, सरप्लस ठिकाणावर आहे, त्यांना अगोदर सरप्लस विदर्भ होता म्हणून विदर्भ राज्य महाराष्ट्रात सामील करून घेतलं. तर आता एकत्र महाराष्ट्र आहे, तर आता मुंबईमध्ये जास्त महसूल आहे, तर सर्वांचं लक्ष तिकडे आहे. त्याच्यामुळे राज्यकर्त्यांकडून तरी छोट्या विदर्भ म्हणजे विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण सर्वांचं लक्ष मुंबईकडे आहे, लागून आहेत. कारण मुख्यमंत्री जरी वेगळ्या विदर्भ राज्य व्हायला पाहिजे अशा मागणी जरी असली तरी त्यांना एका विदर्भाचा मुख्यमंत्री होण्यापेक्षा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणंच आवडेल. त्यामुळे ते मागणी करणार नाही. अशा परिस्थितीमध्ये विदर्भ आंदोलन समितीचं संघटनात्मकरित्या कशा पद्धतीचं काम सुरू आहे आणि तुम्हाला या आंदोलनाचं भविष्य काय वाटते? खरोखर वेगळा विदर्भ होऊ शकतो का, की यासाठीचे कोणते प्रयत्न करणं आवश्यक आहे? हे पहा, वेगळा विदर्भ होऊ शकतो का ह्याचं उत्तर तर होकारार्थीच आहे, आणि झाला पाहिजे असंही आम्ही म्हणतो. नंबर 3. आता दुसरा प्रश्न असा आहे की त्याच्यासाठी संघटन कसं असावं. तर सामान्यपणे आपण असं समजतो की ज्या जनभावना आहेत त्या जनभावना त्यांच्या प्रतिनिधींनी, निवडून आलेल्या आमदार खासदार वगैरे लोकांनी त्या वर कळवाव्यात आणि जनभावनेप्रमाणे राज्य तयार करावं. पण काँग्रेस पक्षाने स्वतःच्या फायद्याकरता म्हणून विदर्भ घेतला आणि विदर्भ राज्य होऊ दिलं नाही. आज आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीतर्फे मुंबईवर जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, तर ते विदर्भाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. हे जसं आपण पाहतो हे वरवरच आहे. तुम्ही रस्त्याने चाला, हीच भाषा तुम्हाला मिळते. खालून सगळीकडे असंतोष आहे. पाण्याच्या खालच्या पृष्ठभागाच्या खाली सगळा असंतोष आहे की लोकांची बेरोजगारी आहे, शाळा नीट नाहीत, दवाखाने नीट नाहीत, या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत, कारखाने नाहीत, शेतीचं आधुनिकीकरण ज्या पद्धतीने शेताच्या पातळीवर व्हायला पाहिजे ते होत नाही, कर्जबाजारीपणाला उत्तर नाही. अशा परिस्थितीमध्ये समजा आंदोलनाचे जे संस्था आहेत त्या काढून टाकल्या तुम्ही बाहेर, जाऊ द्या, आम्ही बाहेर निघालो तरी तर कोणी तर राहतीलच किंवा हे आमचं सुधारून द्या, तेच विदर्भवादी राहतील. बरोबर. किंवा हे आम्ही उपाशी मरून राहिलो, उद्या शेतकऱ्यांनी ती मागणी एकत्र येऊन केली
तिथे समजा कोणीच संस्था नाही आहे, तरी तो प्रश्न तुम्ही नाकारू शकत नाही. आणि तो जर तुम्ही नाकारला तर ते म्हणतील की बाबा तुमची गरज काय आम्हाला. आता शेवटचा मुद्दा म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचा आहे. हा. डॉक्टर आंबेडकरांनी निक्षून सांगितलं होतं की मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात राहून तुम्ही 900,000 किलोमीटर वरच्या विदर्भाचं प्रशासन करू शकणार नाही. तिथले विकासाचे प्रश्न सोडवू शकणार नाही आणि म्हणून तुम्ही 3 राज्य करावीत. 3 राज्य. हा, म्हणजे काही ठिकाणी त्यांनी असंही म्हटलं की बाबा मुंबईचं स्वतंत्र राज्य करा. काही ठिकाणी म्हटलं की बाबा तो पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, मध्य आणि हे पूर्व वगैरे. पण एका ठिकाणी बसून तुम्ही एवढ्या मोठ्या राज्याचं प्रशासन करू शकत नाही, हे आंबेडकरांनी वारंवार सांगितलं. आणि त्याच्याकरता त्यांनी म्हटलं की बाबा विदर्भाचं राज्य निर्माण होणं आवश्यक आहे. जे दांडेकर कमिटी होती त्या दांडेकर कमिटीनी सांगितलं होतं. म्हणजे दांडेकरांनी स्वतः, माझ्या या पुस्तकात आहे 7/12 मध्ये दांडेकरांचं पत्र आहे, स्वतःच्या सहीचं अक्षरातलं, की विदर्भाचं राज्य निर्माण झालं पाहिजे. आता दांडेकर म्हणजे फार मोठे अर्थशास्त्रज्ञ होते, माझे गुरु पण होते. आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की विदर्भाचं राज्य निर्माण झालं पाहिजे. 2-3 राज्य महाराष्ट्राची व्हावी. एका भाषेचं एक राज्य हा फॉर्म्युला इथं चालत नाही. आता त्याच्यावर जर कोणी म्हटलं की आंबेडकरांना काही कळत नव्हतं, दांडेकरांना काही कळत नव्हतं आणि आम्हालाच फक्त सगळं कळतं, तर मग आपल्याला हात जोडून त्यांच्या समोर उभं राहावं लागेल. तुम्ही फार मोठे आहात, आता तुम्ही जे कराल ते करा. परंतु जर आपल्यामध्ये लॉजिक शिल्लक आहे, तर्क शिल्लक आहे, बुद्धी शिल्लक आहे, तर आम्हालाही लोक म्हणतात तुम्ही हे कशाला काढत बसता, शेतकऱ्यांचे प्रश्न कशाला काढत बसता. आमच्या भोवती जर दारिद्र्य निर्माण होत असेल, आमच्या भोवती बेरोजगारी निर्माण होत असेल, तर नागरिक म्हणून आमचं कामच आहे. ज्यांना कळतं बरोबर त्यांनी करायला पाहिजे. तर शिवसेनेचा वारंवार विरोध राहिलेला आहे या वेगळ्या विदर्भाला. आणि एकदा बाळासाहेब ठाकरेंची देखील सभा झालेली रामटेकमध्ये. त्यांनी असं म्हटलं की एकदा सत्ता आमच्या हातात द्या, 4-5 वर्षामध्ये जर का विदर्भाचा विकास झाला नाही, अनुशेष भरून निघाला नाही, तर मी स्वतः विदर्भ देईल. अशा पद्धतीची त्यांचं पण आता सरकार होऊन गेलेलं आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होऊन गेले. 2014ला ते पण सत्तेमध्ये होतं. नंतर काय झालं याचं? आता काय झालं याचं उत्तर तुम्हीच आधी दिलेलं आहे की काही झालं नाही. 4-5 वर्षात अनुशेष भरून निघू शकतो हे आपण बाळासाहेबांच्या प्रती पूर्ण आदर बाळगून असं म्हणू शकतो की हे शक्य नाही. ते तेव्हाही शक्य नव्हतं. राजकारणात उत्तर द्यायचं म्हणून तेवढं उत्तर दिलं जातं, प्रत्यक्षात ते शक्य नव्हतं. मनमोहन सिंग जेव्हा विदर्भातल्या आत्महत्याच्या नंतर पुलगावला आले होते विजय जावंद यांच्या विनंतीवरून, पुलगावला आल्यानंतर त्यांनी ते भेट घेतली वगैरे वगैरे, अमरावतीला भेट दिली आणि त्यांना हे दिसलं की इथे औद्योगिकरणच नाही कुठे. तर त्यांनी योजना आयोगाला सांगितलं की याचा एक रिपोर्ट मला तयार करून द्या. त्यांचं नाव त्या बाईंचं आदर्श मिश्रा असं होतं, मॅडम. त्यांनी योजना आयोगाच्या मेंबर होत्या. तर त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही सगळं फिरलो आणि आम्हाला इथे काहीही औद्योगिकरण दिसलं नाही आणि म्हणून हा सगळा प्रश्न आला. त्याच्यावर त्या मुंबईत गेल्या, मंत्र्यांना भेटल्या. संबंधित मंत्र्यांनी त्यावेळेच्या असं सांगितलं की हा अनुशेष वगैरे हे सगळं केंद्र सरकारने काढलेलं खूळ आहे, ते तुम्ही त्यांना जाऊन त्यांना सांगा, आमच्याजवळ पैसे नाही आहेत. अरे पैसे नाही तर तुम्ही हो सांगा ना, किंवा आमच्याजवळ पैसे नाही, विदर्भ वेगळा. आज तुमच्या द्वारा मी हे सांगतो, आम्ही नेहमी म्हणतोय की तुमच्याजवळ पैसे नाही विदर्भाच्या विकासाला. मुंबईत जमिनीच्या खाली जमिनीच्या वर सगळे चालूच आहे विकास तो. आणि केंद्र सरकारच्या राज्यांच्या सूचीमध्ये क्रमवारीमध्ये महाराष्ट्र 7वा, 8वा, 12वा, 14वा असा आहे तो ठिकठिकाणी. आमचं म्हणणं असं आहे की तो विदर्भामुळे आहे. तो विदर्भाचं लोढणं तुमच्या गळ्यात आहे. तो पैसा तुम्हाला खर्च करावा लागतो.
हे लोडनं तुम्ही काढून घ्या तर तुमचा तिसरा चौथा नंबर येऊन जाईल, दुसरा नंबर येईल, पहिला नंबर येईल. हा. तेव्हा विदर्भाचं लोणचं काढून टाका आणि वेगळा विदर्भ देऊन टाका. स्वतःच जाऊन केंद्र सरकारला सांगायचं हा. किंवा आम्हाला हे काही शक्य होत नाही इतका मोठा खर्च करणं. तर हे आमचेच बंधू आहेत सगळे विदर्भातले, तर विदर्भाचं राज्य वेगळं करून द्यावं. हा. तेही नाही करायचं, विकासही नाही करायचा, घेऊन बसायचं, याला काय अर्थ आहे? म्हणजे तुम्ही मराठी भाषी लोकांनाच टांगणीला धरताय की नाही, असा अर्थ होतो तो. बरोबर. खूप खूप धन्यवाद सर, अरे. तुम्ही सविस्तर मुलाखत दिली. तर एकेकाळी सरप्लस असलेला विदर्भ आज कशा पद्धतीमध्ये आहेत हे आता सांगण्याची खरं तर गरज नाही, परंतु या सगळ्या विदर्भाच्या मागणीला कुठपर्यंत जोर मिळते, पुढच्या काळामध्ये विदर्भाची मागणी कशा पद्धतीने रेटली जाते आणि त्याला राज्यकर्त्यांकडून कसा प्रतिसाद मिळते हेही बघावं लागणार आहे. या सगळ्या व्हिडिओवर सरांनी जे काही बोलले त्यावर तुमचं काय मत आहे, तुमची काय कमेंट आहे, ती कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.